झाल्या, परंतु ही तीन नावं जर पाहिली तर आज नशीब सुद्धा चांगला आहे, परंतु नशिबापेक्षा कर्तृत्व मात्र जे केलंय खेळाडूंनी, संघाने मात्र घेतलेली मेहनत आहे. दत्ताशेठ मुंगाजी सुद्धा खुश असतील आज सगळ्या टीमचा परफॉर्मन्स पाहून. तर नवीन मॅच दुसऱ्या फेरीतील हा सामना येतो. एका बाजूला आर्या स्पोर्ट्स ओळे आणि सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी. एका बाजूला घरचा संघ आहे, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर पुरस्कृत केलेला संघ आहे, त्यामुळे सपोर्ट कोणाला करायचा. आणि या दोनही आपले संघ असल्यामुळे एक मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळेल अशीच आपण अपेक्षा करूया. कारण यातला विजेता संघ पुन्हा एकदा स्वर्गीय नारायणशेठ मुंगाजी वाघिलवाडा संघाच्या विरोधामध्ये भेटणार आहे. लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी पहिलाच बॉल निर्धावालाय. निलेश इलेव्हन जावळे संघानं खूप चांगला खेळ केला होता, थोड्याशा चुका छोट्या छोट्या झाल्या आणि या स्पर्धेमधून मात्र त्यांना माघार घ्यावी लागली. रघुनाथ यांचा हा बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑनच्या वरतून ठोकलाय, उत्तुंग फटका 6 धावांकरता. सागर गायकवाड यंदाच्या हंगामामध्ये मात्र इन्फॉर्म आहे. अगदी पाहायला गेलं तर त्याच्या बॅट मधून खोऱ्यानं धाबा तो उभारतोय. पहिल्या मॅच मध्ये 15 बॉलमध्ये 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली. बेलपाड्याच्या मैदानावर 148 धावा ठोकल्या होत्या या फलंदाजानं. आणि आता मात्र रघुनाथ परदेशी द लेजंड क्रिकेटर, द ग्रेटेस्ट लेग स्पिन ऑफ स्पिनर, आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार. 1 2 3 9 इको कार आपण त्वरित हटवायची, बाकीच्या गाड्यांना अडथळा होतोय. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा हा बॉल, निर्धाव चेंडू आणि कमबॅक करण्याची तयारी नेहमीच असते रघुनाथ यांच्यामध्ये. आणि या षटकारानंतर मात्र चांगलं कमबॅक. ओ, स्टेप आउट करून डान्सिंग डाऊन द विकेट, बॉल मात्र उडवलाय पुन्हा एकदा लॉंग ऑन सीमारेषा पार. रघुनाथ परदेशी यांच्या गोलंदाजीवर मात्र चढवलेला हा हल्ला सागर गायकवाडच्या पॅट मधून निघालाय. इट्स अ 6 नंबर 2, 0-6. अशा पद्धतीनं मात्र आतापर्यंत आकडे आलेत या षटकामध्ये. इथून कोणताही संघ जिंकला उर्वरित 3 संघांमधून नक्कीच पाहायला गेलं तर खुश असतील दत्ताशेठ मुंगाजी सुद्धा. पुन्हा एकदा सुपर स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केला, लाजवाब फटका लॉंग ऑफच्या वरतून व्ही शेप मध्ये मात्र फटकेबाजी करतोय. काय तो कॉन्फिडन्स आहे आणि काय नजाकत आहे. अफलातून दर्जेदार बॅटिंग मात्र पाहायला मिळत आहे. सागर गायकवाड ऑन फायर. रघुनाथ परदेशीच्या अगेन्स्ट मात्र हा 3रा षटकार. लेजंड आहेत, गेले कित्येक वर्ष क्रिकेटसाठी योगदान दिलंय, मोठे क्रिकेटर आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र सागर गायकवाड. काय आक्रमकपणा आहे आणि क्लीन बॅटिंग आहे. ड्राईव्ह जर पाहिले, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, व्ही शेप मध्ये केलेली ही फलंदाजी मात्र मनमुराद आनंद देणारी ठरते. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 3 निर्धाव चेंडू आणि 3 षटकार, 3 निर्धाव चेंडू आणि 3 षटकार. 0-6-0, 6-6-0 अशा पद्धतीने 18 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये ठोकल्यात त्या सागर गायकवाडनं. सागर गायकवाड पहिल्या मॅच मध्ये 45 धावा, या मॅच मध्ये आतापर्यंत 18 धावा. टीम मीटिंग घेण्यास पाक पडले. मागची मॅच मात्र जिंकली सिद्धिविनायक भिंगारी संघानं. दर्पणनं मात्र काय बॅटिंग केली, अगदी 8व्या क्रमांकावर आला. असं वाटलं नव्हतं की या धावा चेस होतील, परंतु जावळे संघाकडून क्षेत्ररक्षणामध्ये काहीशा झालेल्या चुका, परंतु दर्पण चोर अगदी नवोदित फलंदाज आहे, मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेमध्ये केलेली फलंदाजी आणि त्याच फलंदाजीच्या जोरावर मात्र संघाला जिंकून दिलं. आणि या 18 धावा इथे मात्र पहिल्या षटकामध्ये आल्यात. प्रसाद गायकवाड स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचं पाहायला गेलं तर फलंदाजीतला कणा ओळखला जातो प्रसादला, तेच सामर्थ्य आहे. परंतु सागर गायकवाडनं यंदाच्या हंगामामध्ये दाखवलेला जो फॉर्म आहे तो अफलातून आहे. बेलपाडा येथे मालिकावीर हा खेळाडू ठरला होता आणि हा फॉर्म जर पाहिला आता आर्या स्पोर्ट्स ओळे संघासाठी यंदाचं वर्ष नक्कीच लाभदायक जाऊ शकतं. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, लेग स्टंपच्या बाहेरून अंपायर हेमंत कोळी सरांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल, 19 धाव फलकावर.
पहिला दिवस आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी केडी एचवागिरोडा संघ पुढे गेलाय. त्यांची लढाई मात्र कोणत्या संघाच्या विरोधामध्ये असणार आहे आणि हा सामना निश्चित करेल. एका बाजूला आर्या स्पोर्ट्स ओळे फलंदाजी करतोय, सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कुणाल नाईक, मोठं नाव. फुल टॉस बॉल, इथे मात्र शॉर्ट सिलेक्शन करता आला नाहीये. पाठची एज घेतली, गलीमध्ये मात्र बॉल फील्ड केला जातोय. फुल टॉस बॉलवर एकही धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडूची सांगता, प्रसाद गायकवाड ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकामध्ये थोडंसं षटक महाग ठरल्यानंतर कंट्रोल करावा लागेल कोणाला. सुंदर फटका कव्हरच्या वरतून भेदलाय, बॉल मात्र चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावां करता चौकार आणि हा फटका मात्र आत्मविश्वास मिळवून देईल प्रसाद साठी. चौकाराच्या मदतीनं मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. 23 जावा धावफलकावर. कोणता संघ आज मात्र या स्पर्धेची फायनल गाठणार याकडे सगळ्यांचं लक्ष. आज सगळेच दिग्गज संघांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल नाईक फ्राईट राऊंड विकेट न. फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र टायमिंग नव्हतं. पाहायला गेलं तर थोडी शक्ती कमी पडली आणि 2 फुल टॉस बॉल मित्र म्हणे मिस केले त्या षटकामध्ये आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. पहिला धक्का बसलाय. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा सलामीवीर फलंदाज प्रसाद गायकवाड 4 धावा काढून तंबूच्या आश्रयाला. तर हाही चेंडू जर पाहिला तर फुल टॉस होता, नाराज आहे स्वतःवर आणि हा कदाचित मोठा फटका खेळता आला असता. गॅप मध्ये जरी पडला असता तरीही सुद्धा धावा आल्या असत्या, परंतु नाराज आहे. बराच वेळा फुल टॉस बॉलवर चुकी होत असते फलंदाजांकडून. धावसंख्या मात्र स्थिर आहे. कुणाल नाईक खूप चांगला बॉल स्ट्रेट डाऊन केला. यावेळेस मात्र सरळ बॅटनं अगदी समोर हा बॉल अडवला जातो तोपर्यंत सिंगल येईल. एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या आकड्यावर. रायगड क्रिकेट समालोचक असोचे उपाध्यक्ष, उत्कृष्ट निवेदक, सूत्रसंचालक, समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे याच गावचे सुपुत्र बहेजी मात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती आम्हाला मिळाली होती. त्यांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. हार्दिक हार्दिक असं स्वागत. अक्षय यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. आज अक्षयनं सुद्धा आपल्या फलंदाजीतला जलवा दाखवलाय. षटकारानं खातं उघडलंय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा तुटून पडला होता. चांगली साथ मात्र देतोय तो सुद्धा सागर गायकवाडला. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 30 या आकड्यावर. 30 रन्स, 30 जावा, 30 धावा धाव फलकावर आणि ही साथ मिळणं सागरला फार गरजेचं आहे. आणि अक्षयनं आज पहिल्या मॅच मध्ये सुद्धा चांगले फटके बॅट मधून पाहायला मिळाले होते आणि याही मॅच मध्ये मात्र सुरुवात चांगली केली. अकुटप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जेलला जातोय. खूप चांगला फटका यावेळेस सजवला होता परंतु तो सीमारेषेच्या बाहेर मात्र जाऊ शकला नाहीये. पहिल्या बॉलवर षटकार आणि दुसऱ्याच बॉलवर मात्र विकेट इथे मात्र मिळवलंय ते कुणाल नाईकनं. 30 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज माघारी येतोय आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा. तीस धावा झाल्यात. 30 रन्स. आर्या स्पोर्ट्स ओळे आणि सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी त्या 2 टीम्स मध्ये सुरू असलेला सामना. कड्डा गँग ओळे पुरस्कृत आपण ही स्पर्धा पाहतोय. नेत्रदीपक चांगलं आयोजन या स्पर्धेच्या निमित्तानं. स्वर्गीय चेतन शेठ मात्रे यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम मात्र खड्डा गँगनं केलंय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. अश्विन पाटील पहिल्या मॅच मध्ये खेळाडू नव्हता, त्याच्या अनुपस्थितीमध्ये मात्र या संघानं जनमान नावडे संघाला नमवलं होतं आणि आता मात्र अश्विन पाटील इन होतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर माझे साथी गुणसंख्या लेखक विशाल गायकवाड आम्हाला कळवतात 15च्या सरासरीनं धावा झाल्या त्या 30. 30 रन्स.
सागर गायकवाड पहिल्या मॅच मध्ये 45 धावांची विस्फोटक इनिंग साकारली होती. गोलंदाजीसाठी मात्र आशिष येतोय. आशिषचा पहिलाच बॉल. हाऊस दॅट. जोरदार अपील पाहायला मिळाली. अश्विन पाटीलच्या अगेन्स्ट इथे मात्र अपील नाकारले. निर्धाव चेंडू संपतोय. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 15च्या सरासरीने 30 धावा आल्यात. अजूनही याच सरासरीने जर धावा जमवल्या तर एक चांगली टोटल घरच्या मैदानावर खेळत असताना आर्या स्पोर्ट्स ओळे संघाची तुम्हाला पाहायला मिळू शकते. पन्नाट वेगानं आशिष परदेशीचे चेंडू. बॅटची एज इथे मात्र लेग स्लिपला चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल, कारण तिथून बॉल निसटला असता तर कदाचित अजून धावा मिळाल्या असत्या. परंतु एकच रन, सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 31 वर 31. 31 धावा. सागर गायकवाड ज्याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत 3 षटकारांचा खेळ साकारला आणि 3 षटकार कोणाला मारले असतील? द लेजंड क्रिकेटर रघुनाथ परदेशी यांच्या षटकामध्ये 3 षटकार मारण्याचा कारनामा मात्र पहिल्या ओव्हरमध्ये केला आहे तो या फलंदाजांना. आशिष परदेशी पुन्हा एकदा सज्ज. हा फटका आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगलच येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच अचूक थ्रो मात्र पाहायला मिळतोय. हे षटक मात्र आशिष परदेशीचं थोडंसं कंट्रोल करतंय या मॅचला. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जास्त धावा आल्यानंतर मात्र हे अपेक्षित होतं आशिष कडून आणि हे अपेक्षा पूर्ती करत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजीमधून. यावेळेस मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला. वेगानं ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता सीमारेषेच्या पलीकडे अश्विन पाटीलच्या बॅट मधून निघतोय हा पहिला चौकार. 4 रन. टीमची धावसंख्या 36 धावा. 36 धावा झाल्यात. काही झालं तरी 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 50च्या पुढे ही धावसंख्या न्यावी लागेल. आशिष परदेशी पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने बॉल निघालाय. सिंगल जरूर येईल त्या ठिकाणी. एकच धाव. एकेरी धावेनं स्ट्राईक रोटेट केली जाते. धावसंख्येमध्ये बदल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आता मात्र 37 धावा धाव फलकावर. 50च्या पुढे हा स्कोर कार्ड न्यावा लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं अजनबी स्पोर्ट्स ओळे संघानं तब्बल दुसऱ्या मॅच मध्ये 55 धावा केल्या होत्या आणि त्या धावा त्यांना डिफेंड करता आल्या नव्हत्या. त्यामुळं या खेळपट्टीवर कितीही धावा चेस होऊ शकतात. वेगानं टाकलेला हा बॉल थोडासा दिशा चुकला. लक्ष्मच्या बाहेरून अंपायर नीरज राणावसर तुलैजन अंपायर. अतिरिक्त धाव मात्र मिळते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्येमध्ये 1 ची नोंद. 38 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. 1-2 मोठे फटके आले तर निश्चितच ही धावसंख्या 50च्या पुढे जाऊ शकते आणि त्यासाठी सागर गायकवाडचं खेळपट्टी राहणं फार गरजेचं. खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. इथे अपील पाहायला मिळते. जोरदार अपील. लाऊड अपील फ्रॉम ऑल फिल्डर्स. लाऊड अपील. दोन अंपायर्स एकमेकांची सल्ला मसलत करतील. जोरदार अपील पाहायला मिळाली. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. महत्वपूर्ण डिसिजन असेल. आशिष भन्नाट वेग होता या बॉलवर. अतिशय वेगानं टाकलेला हा चेंडू. बिलकुल चान्स नव्हता. वाव नव्हता. आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय. नॉट आउट. नॉट आउट इज अ कॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. तर 3 षटकांचा खेळ संपला. परंतु मी कौतुक करेन आशिष परदेशीचं. ज्या वेगानं मात्र त्यानं षटक पूर्ण केलंय आणि फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम मात्र त्यानं केलं. या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त 8 धावा. धावफलकावर धावा लागल्या त्या 38 धावा. खूप चांगल्या पद्धतीनं सिद्धेश एंटरप्राइजेस पुरस्कृत सिद्धिविनायक भिंगारी संघानं या मॅच मध्ये कमबॅक केलंय. रेफर टू द टीव्ही अंपायर. थर्ड अंपायरची मदत घेतली जाते. मनामध्ये अजूनही साशंकता सुरू आहे. पीटीसी लाईव्ह तुमच्यासाठी हे वर्क आता मात्र चाचपडलं जाईल. बॅटची एज होती. बॉल खाली टप्पा पडल्यानंतर झेल घेतलाय. या सगळ्या गोष्टी आता मात्र चाचपडल्या जातील आणि महत्वाचा निर्णय आहे. त्यामुळं
पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून लवकरच डिसिजन आपल्या पर्यंत आम्ही पोहोचू. The not out is the call. Batsman safe. तर टेक्नॉलॉजीची मदत घेतली गेली पीटीसी लाईव्ह. थँक्यू सो मच. आणि 38 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक. आता मात्र दोनही विस्फोटक फलंदाज आर्या स्पोर्ट्स होळे संघाचे खेळपट्टीवर उभे आहेत. एका बाजूला अश्विन पाटील आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर गायकवाड, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा आल्यात. पहिल्या मॅचमध्ये 45 धावा, या मॅचमध्ये 20 धावा. आज मात्र तब्बल 65 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. आणि गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय तो साहिल मिसाळ. यंगस्टार आहे, व्हेरी एनर्जॅटिक. आणि सिद्धिविनायक भिंगारी संघासाठी मिळालेला पाहायला गेलं तर एक अनमोल रत्न आपण म्हणूया. युवा खेळाडूंनी काय मॅच फिरवली. पहिला सामना भिंगारी संघ पराभवाच्या छायामध्ये असताना मात्र दर्पणनं अगदी 8व्या क्रमांकावर यांनी केलेली फलंदाजी आहे आणि त्या धावांचा केलेला चेस पाहायला गेलं तर हे फ्युचर ब्राईट आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र खणून काढलाय. लॉंग ऑनच्या वरतून मात्र ठोकलाय अश्विन पाटीलच्या बॅटमधून. पहिला षटकार. 44 धावा धाव फलकावर. स्लॉग ओव्हरच्या षटकाला सुरुवात झाली आणि इथे मात्र पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवर षटकारानं आता मात्र साहिल मिसाळ थोडासा गोंधळला असेल. 44 धावा धाव फलकावर. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आर्या स्पोर्ट्स होळे आणि सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी या 2 टीम्स मध्ये ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. आज संघ सगळे स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी, वाघिलीवाडा, आर्या स्पोर्ट्स होळे, सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी हे 3 संघ राहिले. त्यामुळे होळेवासियांना सुद्धा प्रश्न आता पडला असेल कोणत्या संघाला सपोर्ट करायचं, कारण सगळे संघ आपलेच आहेत. ओव्हर द विकेट गोलंदाज. ओ क्लीन बोल्ड. काय बॉल टाकला इथे. थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ स्टंपच्या बाहेर आणि बरोबर बुंध्यात पडलेला हा बॉल इथे बेल सोडून गेला. अश्विन पाटीलला आता मात्र परतावं लागतंय. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्याच बॉलवर मात्र त्याला बाहेर काढले मैदानाच्या. साहिल मिसाळनं चांगलं कमबॅक केलंय. 6 चेंडूंमध्ये 12 धावांची खेळी साकारली आपल्या टीमसाठी. 44 धावसंख्येवर मात्र हा तिसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर. 4 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. 4 चेंडू बाकी असेल. राजेंद्र मुंगाजी उर्फ चिवा 4 चेंडूंसाठी मात्र मैदानामध्ये जातोय सागर गायकवाड. स्ट्राईक जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे, कारण त्याच्या बॅटमधून आज धावा आल्यात. अगदी त्याचा बॅटचा तडाखा बसला की चेंडू बाहेर गेलाच म्हणून समजा. आणि अशाच पद्धतीनं मोठ्या आत्मविश्वासानं मात्र त्यानं बॅटिंग केलंय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च चेंडू खेळला, त्यानंतर स्ट्राईक मिळाली नाहीये सागर गायकवाडला. त्यामुळे काही झालं तरी सागर गायकवाडला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे. 4थं षटक आपण पाहतोय. साहिल मिसाळ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ चिवा सुद्धा मारतोय आता मात्र. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावलाय. साहिल मिसाळचा हा खराब चेंडू फुल टॉस बॉलला भिरकावलाय आणि आर्या स्पोर्ट्स होळे संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना चुकी केली मी तर म्हणेन. काय बॉल टाकला होता मागचा, ज्यावेळी अश्विन पाटीलचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. आणि एक चुकीनं पुन्हा एकदा पाहायला गेलं तर दडपण येतं, प्रेशर येतं. आणि कुणाल नाईक त्यासाठीच तो धावत आलाय, त्याला समजवलं जातंय. कारण चांगला गोलंदाज आहे, परंतु फुलटॉस बॉल पडले तर कोणताही फलंदाज आजकाल षटकार मारू शकतो. 50 धावा धावफलकावर. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये मात्र चांगली धावसंख्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र उभारली जाते आर्या स्पोर्ट्स होळे टीम कडून. नवीन बॅट आहे त्याच्या हातामध्ये, चांगलं उद्घाटन झालंय त्या बॅटचं. चल षटकारांची बॅट. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे स्वतः कुणाल त्या ठिकाणी एकच धाव येईल. सिंगल रन मात्र बऱ्याच अवधीनंतर मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. सागर गायकवाड ऑन स्ट्राईक.
धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 51 धावा धावफलकावर 51. खड्डा क्या गोळी आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. इथे पहिली रन वेगानं, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यष्टीरक्षकाला मात्र चेंडू अडवता आला नाही आणि 2 रन्स पूर्ण केल्या. स्ट्राईक सुद्धा मिळाली. लक्ष असावं लागतं क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आणि इथे चुकी झाले मी तर म्हणेन. स्ट्राईक रोटेट सुद्धा झाली आणि धाव सुद्धा मिळाली. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 53. साहिल अकुटप्प्याचा बॉल पूल केलाय स्क्वेअर लेगच्या वरतून. काय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी कुणाल नाईकनं, परंतु बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे झालाय. 4 का 6 एवढाच इशारा येणं बाकी आहे. चौकार की षटकार प्रेक्षक सुद्धा त्या ठिकाणी आहेत. कृपया करून सहकार्य करा. इट्स आउट ऑफ द पार्क. प्रयत्न पुरेपूर केला होता परंतु 6 धावा मात्र मिळतील आणि शेवट सुद्धा घोड झालाय आर्या स्पोर्ट्स ओळे संघाचा. षटकाराच्या मदतीनं मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 59 धावा. 60 धावांचं लक्ष आहे. 15ची सरासरी राखावी लागणार आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. दुसऱ्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. सिद्धेश एंटरप्राइजेस पुरस्कृत सिद्धिविनायक भिंगारे टीमला खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आर्या स्पोर्ट्स ओळे टीम कडून सागर गायकवाड 8 चेंडू आणि 26 धावा. आज पाहायला गेलं तर 23 बॉल तो खेळला. 71 धावा त्यानं कुठल्या 2 मॅच मध्ये. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स बाय सागर गायकवाड. चला 60 धावांचं लक्ष आहे. काही झालेलं नाहीये. कोणी जाऊ नका. बाकीच्यांना वाटतं काहीतरी झालंय की काय. 60 रन्स. साप आलाय. 15ची सरासरी राखायची आहे. 15च्या सरासरीनं 60 धावा उभाराव्या लागतील. चांगली बॅटिंग ऑर्डर आपण पाहिली मगाशी भिंगारी संघाची. याच्यामध्ये सगळे यंगस्टरनं खास करून उल्लेखनीय काम मात्र केलं होतं ते भिंगारी टीमसाठी. आणि आता मात्र कसोटी आहे. बॅटिंग चांगली झाले. गोलंदाजांना चांगलं पाठबळ मिळाले आर्या स्पोर्ट्स ओळे संघाच्या. परंतु आता मात्र गोलंदाजांना मेहनत घेण्याची सुद्धा वेळ आली. मेहनत तर घ्यावी लागेल अन्यथा ज्यांनी फलंदाजी केले त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू शकतो आणि त्यासाठी मात्र गोलंदाजांना कंबर कसावी लागेल. 60 धावा मात्र कशा पद्धतीने होणार. 60 धावा कशा पद्धतीनं चेस होणार. सहज रीतीनं मात्र या धावा चेस होणार की इथं थोडा घाम गाळावा लागणार. हे ऐकण्यासाठी आपण दुसऱ्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मायक्रोफोन मी सुपूर्द करतोय सागर मांडवकर यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद दीपक पाटील सर. मॅचकडे आपण वळतोय. अजूनही एक सामना बॅलन्स आहे. सामना सुरू करायचा आहे. चला विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आर्या स्पोर्ट्स ओळे संघाला आम्ही ही विनंती करतोय. सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी संघ. मागचा सामना काय अफलातून झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला आणि अखेर दर्पणच्या प्रेक्षणीय खेळीच्या जोरावर तो सामना जिंकला गेला. मागच्या सामन्यामध्ये एक्झॅक्टली भिंगारी संघाचं काय झालं. त्यांच्या प्रमुख फलंदाजानं न दिलेली साथ अखेर दर्पणच्या खेळानं कुणाल लवकर बाद झाला. सूरज योगदान चांगलं दिलं. तो सुद्धा बाद झाला. फ्लॅशबॅकमध्ये जाऊन आपण पाहिलं
साहिलनं सुद्धा चांगली कमाल केली होती संघासाठी. मध्ये दर्पणनं सामना खेचून आणला, त्याच्या वादले फटक्यानं तो सामना जिंकून दिला. तर याच दरम्यान दादा सरकार अर्थातच आमचे मार्गदर्शक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेशजी म्हात्रे सर यांचं इथे आगमन झालं. आता त्यांचा शेड्यूल खूप बिझी असतो आणि एकच ते फोन कॉल अटेंड करत असतात का कुठली रक्कम आणि साईट तुम्हाला फोनवर फिक्स केली जाईल, ते संपूर्ण डिपार्टमेंट त्यांना सांभाळावं लागतं. फोनवर साईट आणि फोनवर रक्कम आणि फाटी फिक्स केली जाईल, हे काम संपूर्ण डिपार्टमेंट त्यांना बघावं लागतंय. एक खूप मोठी जबाबदारी आहे. आणि काही दिवसापूर्वी आम्ही पाहिलं का 10 लाख ही त्यांची अमाऊंट आहे. दादा सरकार आणि महाराष्ट्रामध्ये कुणी जोड द्या असं आव्हान केलं. चला सामना सुरू करायचा. आर्या स्पोर्ट्स ओवळे विरुद्ध सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी या दोन संघामध्ये आपण फाईट पाहतो. आज पनवेल तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जवळजवळ 8 ते 9 ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. आणि आज आपण पाहतो खड्डा गँग ओवळे च्या या मैदानावर आज स्वर्गीय चेतन शेठ म्हात्रे स्मृती चषक 2021 ची स्पर्धा पाहतो. आज स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी वाघेलीवाडा या संघानं 2 सामने जिंकले. भागेश सुरेश आपण पाहतो भागेश सुरते सुरतच्या संघानं 2 सामन्यामध्ये चांगली कमाल केली. आता त्यांना शेवटचा सामना खेळायचा. यातून विजय होणाऱ्या संघाची फाईट त्यांच्या विरुद्ध असेल. आता कुणाल नाईकवर जबाबदारी असेल. सूरज आहे, मागच्या सामन्यामध्ये रघु परदेशी चांगली कमाल केली. आपण आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ पाहिलं, सागरनं आज प्रभावित केला. आज त्याचा दिवस आहे. अर्धशतकी खेळी करणारा प्रसाद घरच्या संघाला पराभूत व्हावं लागलं, हे सुद्धा आपण आजच्या दिवसामध्ये पाहिलं. आणि पाहूया या सामन्यामध्ये काय करामत असेल. चोवीस चेंडू आणि 60 धावेची गरज. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तडाखा सागरनं दाखवला होता. त्यानंतर अश्विन आला. अश्विनचा सुद्धा चांगला खेळ झाला. राजेंद्रच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहिला. थोडा झटपट खेळा विनंती करतोय आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ. अक्षयचा सुद्धा आज खूप चांगला दिवस होता. अक्षयनं सुद्धा खूप चांगला खेळ केला. आता 2 फलंदाज मैदानावर आपण जरूर पाहतोय. अक्षय असेल, सागर असेल, प्रसादनं सुद्धा चांगली साथ दिली पहिल्या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं फलंदाजीच्या 7व्या क्रमांकाच्या दर्पणनं सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी संघाला सामना जिंकून दिला. या संघाला सुद्धा आज त्यांचा खूप चांगला खेळ झाला. पहिला चेंडू राजेंद्र, पहिला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच इशारा जरूर करतील. हा नो बॉल आहे. अवांतरनं एक धाव तर जरूर मिळणार आहे. लाईन आणि लेन भरकटतोय. राजेंद्रकडे तगडा अनुभव आणि घरचं मैदान आहे. खेळपट्टी आपण पाहिली तर 2 खेळपट्टी या मैदानावर जरूर पाहायला मिळतील. तर महेश म्हात्रे सर आमच्या समेत जरूर जॉईन झालेत. अनेक वर्ष क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. महेश सर, अवकाळी पावसानं थोडा धुमाकूळ घातला होता आणि काल खड्डा गँगला प्रश्न पडला होता खेळपट्टी आपण कोणती यूज करायची, आणि झटपट ती सिमेंट कॉन्क्रीटच्या सहाय्यानं बनवलेली खेळपट्टीला आज त्यावर आपल्याला खेळ जरूर पाहायला मिळतोय. नक्कीच अवकाळी पावसामुळे कुठे का होईना जी मेहनत घ्यावी लागली खड्डा गँगनं, पण शेवटच्या क्षणाला खड्डा गँग यांचं वैशिष्ट्य आहे की अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे त्याचं नाव म्हणजे खड्डा गँग. कारण तुम्ही जर पाहिलं तर खड्डा गँग म्हणजे एखाद्याला असं वाटेल की एखादं छोटंसं खोपटं बांधलं असेल किंवा तिथे ही मुलं मजा करत असतील, संध्याकाळी बसत असतील, पण त्या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च त्यांनी केलेला आहे. म्हणजे असं वाटणार नाही की बाहेरून खोपट आहे, आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला सर्व एअर कंडिशन फॅसिलिटी पाहायला मिळतील. लाखोचा खर्च त्यांनी केलेला आहे. हौशी आहेत सर्वजण खड्डा गँग. येस सर. नक्कीच पीटीसीच्या मार्फत आपण हा जरूर निरीक्षण करणार आहोत. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो आणि तो तुम्हाला मान्य करावा लागेल. हेमंत कोळी सर आहेत, नीरज रणावत सर. नक्कीच नक्कीच आपण पहिल्या मॅच सुरुवातीला सांगितलंय की जी काही शंका असेल आपली खेळाडूंची संघनायकाची ती आपण
तर हा चेंडू लाईनवर स्पर्श होता आणि पंचांनी इशारा केला नो बॉल फ्री हिट. चला खेळ पूर्वरच सुरू करा. आर्या स्पोर्ट्स ओवळ्या आज आपण महेश सर पाहिलं स्वर्गीय नारायण शेठ मुंगाजी वाघिलीवाडा संघ आर्या स्पोर्ट्स ओवळ्या आणि सिद्धेश इंटरप्राइजेस भिंगारी आज पाहते ओवळे गावातीलच पॅकर्स आहेत. थोडं आनंदाची गोष्ट सुद्धा असेल. मात्र अजनबी स्पोर्ट्स ओवळे संघ आज पराभूत झाला. फ्री हिटचा चेंडू आहे. ही संधी असेल सूरजला. सूरज इथे सज्ज होणार. कार्पेटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न रिक सुटवतोय आणि अखेर पंचांचा इशारा आलाय. नीरज रनावत सरांना कुणाल येथे बाद झाल्या. आज महेशर कुणालचा दिवस नाहीये. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असंच झालं. तो धावबाद होत असताना वाचला आणि आपण इथे पाहिलं तर आता तो मात्र इथं सापळ्यामध्ये अडकला गेला आणि पहिला गडी बाद झाला. फ्री हिटच्या चेंडूवर मात्र धावबाद हा घोषित केला जातो आणि ते चित्र पाहायला मिळालं. गरज नसताना विकेट फेकली आणि कुणाल नाईक बाद झाला. नक्कीच कुणाल या मैदानावर दर मॉर्निंग क्रिकेटला जवळजवळ 4 महिने प्रॅक्टिस करतो. त्यामुळे त्याचा फायदा त्याला उचलता आला असता. पण क्रिकेटमध्ये असं म्हणतात की लालच बहुत ही बुरी चीज होती है, चाहे वो पैसे के लिए हो या रनों के लिए हो. क्योंकि पैसा कमाने के लालच में आदमी अपनी जान गवा बैठता है और रन चुराने के लालच में खिलाड़ी अपनी विकेट गवा बैठता है. महेश सर मैदानावर चित्र पाहतो. आपल्याला गोमाता पाहायला मिळते. बऱ्याच वेळा आपण शॉन पथक पाहतो. गोमाता म्हटल्यानंतर आपण आवर्जून पाहत असतो. नक्कीच आमचे परम मित्र धीरज भाई बैलाला बाहेर काढताना धीरज भाई त्याला सावकाशपणे बाहेर काढा, अन्यथा पेटा संघटनेवाले इथे येऊन तुमच्यावर केस करतील. लक्ष वेधूया मैदानाकडे. कुणाल नाईक सारखा प्रमुख फलंदाज बाद झाला. थोडस अडथळा आलाय. एकूण धावा पाहूया. संघाची एकूण धावसंख्या आहे 3. राजेंद्र इथे गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉइंट मधून आपण पाहतो. इथे स्लिपच्या क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गेलाय. जरूर 4 धावा तर जरूर मिळणार आहेत. कंपॅरिझन आपण केली जेव्हा रघु परदेशीनं पहिलं षटक हाताळलं तेव्हा सागर गायकवाडनं अटॅकिंग फलंदाजी केली. आता राजेंद्रचे षटक पाहतोय इथे तोच प्रवास सुरू ठेवलाय जिथे सूरजनं आक्रमणाला सुरुवात केली. कुणाल बाद झालाय. मंदार आलाय. मागच्या सामन्यामध्ये मंदार काही करू शकला नाही. रघु परदेशीवर अपेक्षा होती, तो सुद्धा बाद झाला. आता सूरजवर जबाबदारी असणार आहे. स्टेट हिट करतोय. खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे. सिंगल मिळणार आहे. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ या मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी झाली असते त्यांची. हा सामना महेश सर जिंकल्यानंतर खऱ्या अर्थानं वाघिलीवाडा संघाविरुद्ध एक संघ 2 हात करेल. ती सुद्धा चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळणार. मात्र हा सामना कोण जिंकणार? निसट्टा विजय मिळवलाय. 12 चेंडूमध्ये 23 करायच्या होत्या. 6 मध्ये 13 असताना जवळजवळ 2 चेंडू 7 धावेची गरज होती आणि भिंगारीच्या दर्पणनं जो षटकार मारला तो एक रोमांचक सामना सर्वांना पाहायला मिळाला. बघा राजेंद्रच्या लाईन आणि लेनचं महेश सर कौतुक करायला पाहिजे. लॉंग रनअप आहे. चेंडूची भेदकता त्याची खूप चांगली. नियंत्रण आहे. बॅलन्स करतो आणि फलंदाजच्या शैलीनुसार जो चेंडू डिलिव्हर करतो खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करायला पाहिजे. नक्कीच गेल्या 3-4 वर्षामध्ये हा गोलंदाज फार मेहनत घेतली यानं आणि शेवटचं षटक टाकणारा गोलंदाज आज पहिलं सर्कलचं षटक टाकतोय. हा बदल त्यानं स्वतःमध्ये केलाय. पॉवर प्लेचं षटक. ताकदीचा वापर. स्टेट हिट करतोय चेंडू. अखेर पॉवर प्ले मध्ये धुलाई करणं हे आवश्यक होतं आणि ते काम करताना सूरज जेव्हा आर्या स्पोर्ट्स ओवळे संघानं पॉवर प्ले मध्ये धुलाई केली. सागर गायकवाड होता. 18 धावा ठोकल्या आणि आता एकूण धावा आहेत त्या 12. महेश सर 60 धावा करायचे. दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. राकेश गायकवाड यांना सुद्धा आपण इथे जरूर पाहणार आहोत. अनुभव ते पणाला लावतील. अनुभवी क्रिकेटर आहेत आणि आज कसा खेळ होणार यावर सुद्धा त्यांच्या नजरा आहेत. नक्कीच बरीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. रायगड टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी आर्या स्पोर्ट्स संघाचे संस्थापक आहेत. त्यांचे बंधू आज आपण पाहतोय. मग संजय भाई गायकवाड असतील किंवा रुपेश शेठ गायकवाड असतील. आज रुपेश शेठ या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. आज सागरभाई रुपेश शेठ यांचा वाढदिवस आहे
म्हणजे आर्या स्पोर्ट्स आज रात्रभर सकाळ सूर्य उदयापर्यंत जल्लोष करणार यामध्ये शंकाच नाही आहे. कालपासूनच रणनीती त्यांची तयार झालेली आहे, कारण रात्री मी 12 नंतर पाहिलं होतं मंगेश भाई आणि कंपनी ती रणनीती तयार करत असताना, कारण तो वाढदिवस फक्त 1 दिवसाचा नसतो, तर तब्बल 24 तासाचा तो वाढदिवस असतो आणि रुपेश शेठचा वाढदिवस तो 24 तास होणारच. नक्कीच वाढदिवसाचा जल्लोष आपण जरूर पाहणार आहोत. मात्र आज त्यांचा संघ खेळतोय आर्या स्पोर्ट्स ओवळे. दुसरं षटक पहिला चेंडू मेन अंपायर सिग्नल येईल, अवांतर धावेनं संघ पुढे सरकेल. इथे आक्रमक व्हावं लागेल. सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी संघाला सागर गायकवाडनं ज्या पद्धतीनं हाणामारी केली त्याला चोख प्रत्युत्तर द्यावं लागेल सूरज आणि मंदारला. सूरजच्या बॅटमधून आपण एक मोठा फटका पाहिलाय. पायाचा वेध, अपीलमध्ये उत्साह आणि अखेर फलंदाज बाद. सूरज सारखा आक्रमक फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का महेशर मिळालाय. आता थोडासा अडचणीमध्ये असेल. आपण पाहतोय राकेशजी गायकवाड साहेब यांचा जर्सी नंबर जर आपण महेशर पाहिला तर 5385 कदाचित हा लकी नंबर असेल, कदाचित त्यांच्या गाडीचा नंबर आहे. नक्कीच गाडीचा नंबर आहे त्यांच्या. टोटल 21 लकी नंबर. तर धावा इथे धावफलकावर एकूण 13 या धावसंख्येवर बाद झाला सूरज. आता नियुक्ती केली, फलंदाज गेलाय. आपण पाहतोय सागरनं सुद्धा मागच्या सामन्यामध्ये निराश केलं. मी मगाशीच महेशर म्हटलं का 7व्या ते 8व्या क्रमांकाच्या दर्पणनं मागचा सामना जिंकून दिला. पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास असेल कशा पद्धतीनं खेळ होणार. सिद्धेश एंटरप्राइजेस सपशेल बाद झाला, तो कुणाल काही करू शकला नाही. गॉन फॉर दी डक. सूरज बाद झाला आणि आता डाव सांभाळेल तो सागर आणि मंदार. दोघांवर जबाबदारी. डाव्या हाताचा सागर खेळेल. सागर परदेशी ला आपण इथे स्ट्रायकर एंडला पाहतोय आणि गोलंदाज झाला मिथून. अनुभवी गोलंदाज आहे. 2 चेंडूमध्ये आपण पाहतोय त्याची रणनीती इथे पाहायला मिळते. क्लीन बोल्ड का म्हणाल महेशर, गोलंदाजी अप्रतिम आहे. भेदकता पाहायला मिळाले. एसटी आपण पाहतोय इथे उद्ध्वस्त केले आणि आणखीन एक धक्का. 3 गडी बाद. नक्कीच मिथुन दापोलकर म्हटल्यानंतर ओवळ्या गावचं ब्रह्मास्त्र आहे गोलंदाजीचं, कारण त्याचा वेग आणि त्याचा टप्पा असू का आणि ब्लॉकहॉल चेंडू मारण्यामध्ये तो अतिशय माहीर असा गोलंदाज आहे, म्हणून तो यशस्वी गोलंदाज आहे. नक्कीच सक्सेस तर जरूर मिळाले. आता सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी संघावर थोडंसं दडपण वाढत चाललंय. काय येणारे फलंदाज सामना जिंकून देणार का, हे चित्र आपण जरूर पाहणार आहोत. कुणाल बाद झाला, आता सागर सुद्धा बाद झालाय. सूरज बाद झाला. नवीन फलंदाज सरकल्या साहिलनं सुद्धा कमाल केली होती मागच्या सामन्यामध्ये. आता पुन्हा एकदा जबाबदारी त्याच्यावर या. सामना जिंकून कोण देणार. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचे गोलंदाज सामना जिंकणार का. मिथुन दापोलकर आपण पाहतो याला गोलंदाजाला खूप चांगली सुंदर गोलंदाजी होत आहे. ज्या पद्धतीने राजेंद्रने षटक हाताळलं, संघाला काही अंशी का होईना चांगला हातभार लागला आणि आता आपण पाहतोय मिथुनला गोलंदाजी मार्कवर. थोडासा दडपण वाढत चाललंय. मंदार बाद झाला. सागर आणि साहिल अजूनही मैदानावर खेळत असताना अपेक्षा त्यांच्याकडून जरूर असतील. संघाला विजय खेचून आणणार का, विजय होणाऱ्या संघाची फाईट होणार आहे वाघिलेवाडा या संघासमोर. गोलंदाज सज्ज होणार मिथुन. टार्गेट आहे विजयासाठी 60. एकूण धावा 3 गडी बाद 13. आणि इथे जोरदार टाळ्या मिथुन दापोलकर यांच्यासाठी. हॅट्रिक या स्पर्धेमध्ये हॅट्रिक संपादित केलेत. सलग 3 चेंडूवर 3 फलंदाजांना बाद. साहिल बाद झाला, मंदार बाद झाला, सागर बाद झाला. आता जरूर अपेक्षा असणार आहेत गोलंदाजाकडून आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला. हॅट्रिक तर संपादित केलंय. खूप सुंदर कामगिरी मिथुन दापोलकर यांच्याकडून. थोड्याशा अडचणी निर्माण झाल्यात. आता प्रवास थोडासा कठीण होत चाललाय. एकूण धावा इथे 13. गडी बाद झाल्या आतापर्यंत 4 गडी बाद. सूरज सुद्धा बाद झाल्या. आता मैदानावर डाव सांभाळण्यासाठी रघु परदेशी लेजंड क्रिकेटर आणि साथ देत असताना नॉन स्ट्रायकर एंडला मंदार. मैदानावर भागीदारी बनवणं हे खूप महत्वाचं असेल. सिंगल डबलला प्राधान्य देणं. जेव्हा षटक हाताळलं मिथुन दापोलकरना प्रत्येक चेंडूमध्ये भेदकता अचूकता पाहायला मिळाले आणि आपल्या भरभक्कम गोलंदाजच्या जोरावर आपल्या संघाचं पारडं बऱ्यापैकी आता जड झाले. सुस्थितीमध्ये पोहोचलाय तो आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ. प्रवास थोडासा कठीण आहे, मात्र इथे आक्रमक रूप धारण करावं लागेल रघु परदेशीला आणि फलंदाज मंदारला.
सावध पवित्रा संयमी खेळ करावा लागणार आहे. खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. एक धावेने संघ पुढे सरकेल. 4 धक्के मिळाले तर आपण पाहतोय एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 14. 60 धावांचं टार्गेट. सामना 4 षटकांचा आहे हा सुद्धा विचार करावा लागेल आता फलंदाजांना. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज तयार मिथुन दापोलकर. अक्रॉस द लाईन फुटवरचा वापर. ऑन साइडला सागर गायकवाड दूरवरून येतोय. कुठली चूक होत नाही आणि आपण इथे पाहतोय सिंगल. 1 न धावसंख्या पुढे सरकेल. 4 गडी बाद 15. 60 धावांचं टार्गेट. कमबॅक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. मोठे फटके येणं हे सिद्धेश एंटरप्राइजेस भिंगारी संघाला सुद्धा तेवढं महत्वाचं असेल. खराब चेंडू आदळलेला. मेन अंपायर सिग्नल. हा चेंडू मात्र इथे कुठल्याही प्रकारचा चेंडू नसणाऱ्या. एकूण धावा 15 या धावसंख्येवर. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. लॉंग ऑन सुद्धा आपण व्यूहरचना पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप लॉंग ऑफ. मिथुन दापोलकर. ऑन साइडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक विसावला. 1 धाव तर जरूर मिळणार. अखेर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मिथुन दापोलकर सुंदर गोलंदाजी. फक्त 4 धावा दिल्या या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर सुद्धा आपण पाहणार आहोत. 60 धावांचं टार्गेट पाठला कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे आणि 12 चेंडू 44 धावेची गरज. तर षटक हाताळेल गोलंदाज आलाय श्रेयश मुंगाजी उर्फ मुन्ना या नावाने त्याची ओळख आहे. श्रेयश थोडीशी ड्रेसिंग आपण त्यांची पाहिली तर स्टायलिस्ट सुद्धा म्हणता येईल. शाहीर या नावानं ओळखला जो. महेश सर बघा त्याची ट्रॅक आहे किती प्रकारे त्याने ऍडजस्ट केलेली आहे. ही वेगळी रणनीती असते. कुणाला हँड ग्लोव्स घालायला आवडतं. फिटिंग साईजचे टी शर्ट घालायला कुणाला आवडतं. हँड ग्लोव्स त्यानंतर इनर. पण बघा इथे ही ट्रॅकची जी स्टाईल आहे. प्रतीक पाटील आमचे परम मित्र भाई यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये स्थान पण व्हावं. ओर टू सागर भाई. मुन्ना. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड. अश्विन तिथे उभा आहे. सिंगल मिळणार आहे. सिंगल डबलने म्हैसर आता भिंगारी संघ बॅकफुटला जरूर तो असणार आहे. जर वरती यायचं असेल त्यांना जर धावसंख्येची बरोबरी साधायची असेल तर मोठे फटके खेळणं खूप महत्वाचे आहे. 11 चेंडू आणि 43 धावेची गरज. 11 चेंडू आणि 43 धावेची गरज. आर्या स्पोर्ट्स सोहळ्या एकही फलंदाज मैदानात काही करू शकला नाही. आता रघु परदेशी आणि मंदारला आक्रमक रूप धारण करावं लागेल. 11 मध्ये 43. टप्पा खूप मोठा आहे आणि मोठे फटके येणं हे संघासाठी महत्वाचं आहे. गोलंदाज तयार मुन्ना. मुन्नाची एक अनोखी शैली आपल्याला पाहायला मिळते. महेसर अप्रतिम. मलिंगा. आणि आपण आता उल्लेख केला शाहीर या नावानं. मुन्नाला कदाचित आपल्याला माहित नसेल. शाहीर हे बैलाचं नाव आहे ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओवळ्याचं नाव रोशन केलंय. असा बैलाचा हा मालक आहे मुन्ना, म्हणून त्याला शाहीर या नावानं संबोधला जातो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये झेल होणार का. मिथून कुठली चूक करत नाही. आता पूर्णपणे दबावाखाली. येणारे 10 चेंडू आणि 42 धावेची गरज. 10 चेंडू आणि 42 धावा. प्रवास थोडासा कठीण होत चाललाय. आर्या स्पोर्ट्स ओवळे संघ आज आपण पाहतोय त्यांचे खंदे आधारस्तंभ रुपेशभाई गायकवाड. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसानिमित्त पूर्ण वेळ आपल्या पाठीराख्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना आपण मुख्य व्यासपीठावर पाहतो. 10 चेंडू 42 धावा. तर आता आलाय दर्पण. मागच्या सामन्यातील हिरो ठरलेला दर्पणनं सर्वांना खुश केलं. 10 चेंडू 42. रघु परदेशी आक्रमक करत असताना आता मात्र वेग वाढवावा लागणार आहे. लॉंग लेग कडे चेंडू जरूर चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा आहे आणि ते आपण जरूर पाहिला असेल. 2 धावेने संघ पुढे सरकेल. 9 चेंडू आणि 40 धावेची गरज. 9 चेंडू आणि 40 धावा. मुन्नाच्या या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर कदाचित विजयाच्या दिशेने प्रवास सोपा सोयीस्कर होईल. मात्र चित्र का असेल. गोलंदाज तयार मुन्ना. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुटवरचा वापर. ओ सुरेख फटका.
क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकरचा आठवण करून देणारा फटका होता. फुटवर्कचा वापर करणं, ज्याप्रमाणे क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर स्पिनर गोलंदाजावर षटकार मारायचा, तो फुटवर्क इथे पाहायला मिळाला रघु परदेशी यांच्याकडून. नक्कीच. आणि अभिमानाची एक गोष्ट आहे की रघुभाई परदेशी जे फलंदाजी करतात त्यांनी स्वतः सचिन रमेश तेंडुलकर सरांना गोलंदाजी केलेली आहे. हे अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. नक्कीच. 8 चेंडू आणि 34. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही, फटका कन्वर्ट करायचा होता. मागच्या चेंडूवर तो प्रयत्न यशस्वी झाला. आता फक्त सिंगल असेल. 7 चेंडू आणि 33 धावांची गरज. विशाल आम्हाला माहिती देत असताना एकूण धावा आहे ते 27. 60 धावांचा पाठलाग करायचे कंपल्सरीचे स्पर्धेचा नियम या. 7 चेंडू आणि 33 धावा. दर्पण स्ट्रायकर एंडला. दर्पणच्या बॅट मधून मोठा फटका येणार का? आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललंय. 6 मध्ये 32. आता महेश सर, आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाचे पाठीराखे खुश असतील, थोडा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित असते असेल. 6 मध्ये 32 थोडं डिफिकल्ट आहे. नक्कीच. त्याचा 12वा खेळाडू समाधान भाई, अर्थातच आमचा लाडका गोट्या. संपूर्ण आर्या स्पोर्ट्सची मॅनेजमेंट ज्यांच्याकडे असते, जरी 12वे असले तरी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची एक जबरदस्त कामगिरी असते मैदानावर. पण आज संघाला पाठबळ देण्यासाठी 12व्याच्या भूमिकेमध्ये आहेत. आणि मास्टर माइंड म्हणजे आर्या संघ जिथे जाणार, काय करणार, दिवसाचा अपडेट काय असणार, ती संपूर्ण जे ठरवतात ते म्हणजे दर्पणनं मात्र खुश केलंय. बघा, यंग क्रिकेटर आहे महेश सर. याच फलंदाजानं मागच्या सामन्यामध्ये 4 चेंडूमध्ये एक धुव्वाधार 400च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली होती आणि सामना जिंकून दिला होता. आता अपेक्षा उंचावल्या असतील. 5 चेंडू आणि 26 धावेची गरज. या दरम्यान ओलेगावचे उद्योगपती निलेश शेठ गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेत प्रतीक पाटील भाई या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान पण व्हावं. 5 चेंडू आणि 26 धावा. एक युवा फलंदाज आहे. आता त्याच्याकडे थोडासा आव्हान असणार आहे. रघु परदेशी त्यांना कान मंत्र देत असताना 5 चेंडू 25. एकूण धावा दाफलकर 35. 60 धावांचं टार्गेट. समोर गोलंदाज आहे दर्शन, हा सुद्धा यंग क्रिकेटर आहे. आणि समोर आता मात्र यंग क्रिकेटर मध्ये रंगणारे युद्ध आर्या स्पोर्ट्स ओवळे जिंकणार का सिद्धेश इंटरप्राइजेस भिंगारिया. तर निलेश दादा गायकवाड यांचे इथे शुभ आगमन झाले. यशस्वी स्पर्धेच्या आयोजक, क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे आज रुपेशभाई गायकवाड यांचा आज वाढदिवस. आज आर्या स्पोर्ट्स ओवळे संघाला सपोर्ट करण्यासाठी 5 चेंडू आणि 25 धावा. आक्रमण तर जरूर केलाय, ताकदीचा फटका मिथून तिथे सज्ज आणि हा चेंडू सीमा पार. बॅट फिल्डिंग. आता येणारे 4 चेंडू आणि 21 धावा. दर्पणचं जर आपण पाहतोय 6 मध्ये 32, 5, 26, 4, 21 असा विचार केला असेल महेश सर, दर्पणची नियुक्ती वरती झाली असती तर चित्र वेगळं असतं. मात्र क्रिकेट या आता दर्पण मागच्या सामन्यामध्ये हिरो ठरला होता. आता त्याला पुन्हा एकदा हिरो बनण्याची संधी माझ्या समोर सुद्धा विचार केला जाईल. गोलंदाज दर्शनचा. येणारे 4 चेंडू 21. एक मोठा फटका आला तर वातावरण गंभीर होईल, वातावरण गरम होणार. सामना कोण जिंकणार? सिद्धेश इंटरप्राइजेस भिंगारी का आर्या स्पोर्ट्स ओवळ्या? 4 चेंडू आणि 21 धावेची गरज. हो, अतिशय खोलवरचा चेंडू. प्रयत्न खूप सुंदर केले होत्या. आपला आक्रमक पवित्रा धारण केला होता. 3 चेंडू आणि 20 धावेची गरज. 3 चेंडू आणि 20 धावा. रघु परदेशी नावाचं वादळ मात्र सुरुवातीला न मिळाली साथ, न मिळालेलं पाठबळ. सामना मात्र आपण पाहतोय थोडंसं कठीण होत चाललाय. 3 चेंडू आणि 20 धावा. दर्पणनं मात्र इथे जरूर आशा प्रफुल्लित केल्या होत्या विजयाच्या. मात्र इथे थोडंसं कठीण प्रवास आहे. दर्शन तयार. 3 चेंडू 20. दर्शन तयार. समोर रघु परदेशी. बॅटच्या मधोमध ऑन साइडला फटका जरूर गेलाय. 6 धावा मिळणार आहेत. आता 2 चेंडू आणि गरज असेल 14 धावेची गरज. एक एक मोठा फटका किती महत्वाचा असतो. 6 मध्ये 32 होत्या. असं वाटलं होतं सामना एकतर्फी मजबूत पकड निर्माण करेल. मात्र दर्शन थोडंसं महागडा ठरला. 2 चेंडू आणि 14 धावेची गरज. रघु परदेशी समोर खेळण्यासाठी उभा आहे. आणखीन एक स्ट्रोक. 6 धावा जरूर मिळतील महेश सर. आता 1 चेंडू
8 धावेची गरज. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. बघा एका एका धावेचं महत्व, एक एक चुकी किती महत्वाची असते आणि अशा परिस्थितीमध्ये याचा विचार केला जातो. दर्शनवर संपूर्ण दबाव आहे. महेश सर बघा दर्शनला फक्त कानमंत्र दिलाय, जरी षटकार मारला तरी सामना आपण जिंकू. प्रचंड दबाव आहे. 6-32 आता एक चेंडू 8 धावा. सुरेख अखेर आर्या स्पोर्ट्स ओळे संघाने हा सामना जिंकलाय. खूप चांगला प्रयत्न रघु परदेशी यांचं.